बनायचे हा. आता आजी आज आपल्याला एकदम वेगळ्या पद्धतीने शिमला मिरची बनवून दाखवते आहे. ते कसं ते पाहू. आजीने कढईत पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यावर चाळण ठेवलेली आहे. कढईतलं पाणी उकळलेलं आहे आणि आता ही शिमला मिरची जी आहे आजीने आतमधलं जे बी आहे ते मोकळं कापून घ्यायला लावलेलं आहे सगळं. आणि शिमला अशी घ्यायला लावलेली आहे की ती चाळणीत अशी उभी ठेवल्या जाईल. आता ही तशी नाही आहे. आता आपण जी चाळणीत उभी राहिल्या जाईल अशी शिमला मिरची घेतोय. आता आणि ह्या शिमला मिरचीच्या आतमधलं जे आहे बी ते सगळं असं मोकळं केलेलं आहे. या बघा अशा पद्धतीने ही शिमला मिरची सगळी कापून घेतलेली आहे अशी. आता आजी नेमकं काय बनवत आहे ते पाहू. अशी कापून घेते आता बी काढते आता अशी कापते काय रे. आता हे सगळं जे आहे ते तसंच त्याच पद्धतीने कापून घेते. आता हे डाळीचं पीठ आहे बेसन पीठ. आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे आजीने. त्याची पावडर टाकीते ना टाकू बेसन पिठामध्ये आजीने 1 चमचा 1 ते 1.5 एकच चमचा टाका 1 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे अशी. हे बाई एवढं टाकीते टाकलंय. आता आजीने चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे थोडं. आता हे पाणी टाकीते. आजी या बेसन पिठात पाणी टाकून आता हे पाणी टाकीते बघा कालून घेत आहे. आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं बनवायचं आहे पीठ. हे पातळ केलंय या मिरचीत भरायचं ना. आता या मिरचीत वती ते नको सांडत तसं. आता या मिरचीमध्ये अशा बेसन पीठ आजीने वाटायला लावलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे वतलेलं आहे. आणि ही जी चाळण ठेवलेली आहे त्याच्यात उभं करून ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने उभी ठेवायची ना. आता आजी म्हणते उभी ठेवायची अशी. चाळणीत उभी केलेली कडाकडाने. काही घे खाली हेच वाफाळून देते वाफाळून घ्यायच्या ना. आता आजीनी झाकण ठेवलेलं आहे शिजवण्यासाठी. आता आजी लसूण सोलीत आहे. ते आलं मिरच्या लसूण वाटायचं आहे ना. आता आजी आलं मिरच्या आणि लसूण वाटीत आहे. त्याच्यासाठी वाटण्यासाठी घेतलेलं आहे. त्याच्यासाठी लसूण सोलीत आहे. आता आजी लसूण सोलीत आहे. मी इकडं आता या 2 शिमला मिरच्या घेतलेल्या कच्च्या, कांदा आणि टोमॅटो हे एकदम बारीक असं कापून घ्यायचं आहे. आता आजी लसूण सोलते आहे तेवढ्या वेळेत मी कांदा, टोमॅटो आणि 1 शिमला कापून घ्यायला लावलेली आहे आजीनी. आता हे कांदा बारीक कापायचा. कांदा बारीक कांदा जो आहे 2 कांदे घेतलेले मी. 5 शिमला आहे आपल्या शिजवायला ठेवलेल्या. तेवढ्यासाठी शिमला जेवढ्या आहे त्या अंदाजाने कांदा घ्यायचा जाईल. आता मी 2 कांदे घेतलेले आहे या ठिकाणी. आणि काय बनवते आजी ते आपण पाहू. बघा एकदम बारीक असा कांदा कापलेला आहे. टमाटर कापलंय कांदा आहे मिरची कापली. आता हे सगळं कापून घेतलेलं आहे. आता कोथिंबीर पण आपण थोडीशी कापायची कोथिंबीर कापून. आता आजी कोथिंबीर निवडीत आहे तेवढ्या वेळेत मी हे वाटण बनवून आणते. मिरच्या, आलं आणि लसूण. आता
मी इकडे आहे. आजीला एवढं वाटून आता हे बाई असं ओबडधोबड थोडं वाटलेली पेस्ट. आता हे वाटून घेतलं. आजीनी अशा पद्धतीने हे शिमला वाफवून घेतलेलं आहे. काय वापरून घेतात ना. काय रे तेल टाकू का? टाकू तेल. आता आजीनी तेल टाकलेलं आहे. तेल टाकी ते एकदम वेगळ्या पद्धतीने आजी ही शिमलाची भाजी बनवते. म्हणजे कांदा टाकी ते. आता आजीनी कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा टाकी ते ना आमची. कांदा चांगला परतून द्यायचे. आता कांदा आणि ते शिजते आहे. आता आजीने मला चाकू आणायला लावलेला आहे. आता आजी म्हणते थंड होऊन मग आजी पुढं काय बनवायचं आहे ते पाहू. हे एवढं आता टमाटर टाकी ते. मीठ टाकी ते सगळं. आता आजीने मीठ टाकलेलं आहे. टमाटर पटकन शिजतं मग मिठाने. आता आजी टाकी ते. आता कापून घेतलेली शिमला आजीने टाकलेली आहे. लसूण मिरची टाकी ते. आता आजीने जे वाटण केलं तर ते टाकलं याच्यात. जरा पाणी टाकी ते. आता आजी हे शिजण्यासाठी पाणी टाकीत आहे. आता हळद टाकी ते. टाकी ते. आता परतून घेतो ना. आजीने लाल तिखट आणि हळद टाकली. आता आजी हे पुन्हा शिजून घेते. आता लक्षात आलं असेल की आपण काय बनवतोय तर आजी बनवते. आता आजी कोथिंबीर टाकून घेते. बघा मसाल्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला एकदम मस्त दिसतोय. आता थंड झालं मध कापून घेतो. आता आजी म्हणते थंड झाल्या आळूच्या पाणी ज्या पद्धतीने कापतो त्या पद्धतीने आजीने कापून घेतलेलं आहे. या पद्धतीने आजी कापीत आहे. ह्या बघा आजीने अशा पद्धतीने ह्या शिमला कापून घेतलेलं आहे. बघा अशा कापून घेतलेलं आहे. मसाल्यात फोडायचं या. ह्या बघा अशी पद्धतीने आपली शिमला दिली आहे. आता थोडंसं पाणी आणखीन टाकीते आजीने आणखी पाणी लावलंय. ह्या बघा मस्त अशी भाजी झालेली आहे. आजीने बघा किती छान अशी शिमला केलेली आहे. बघा मस्त दिसते एकदम वेगळ्या पद्धतीने.